पुण्यातील चर्चिल लोहगड किल्ला हत्याकांड प्रकरणात मोठा खुलासा झालाय। व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांची मंगेतर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती समोर आली आहे। सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे मानले जात होते, मात्र पोलीस तपासात हे एक सुनियोजित कट कारस्थान असल्याचे उघड झाले। लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि तपास अधिकारी दिनेश तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार केतन अग्रवाल यांच्या हत्येचे सर्व तपशील आता पोलिसांसमोर आले आहेत। लोहगड किल्ल्यावरील दरीत पडून केतन यांचा मृत्यू झाला होता, मात्र या मृत्यूमागे सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांचा कट असल्याचा आरोप करण्यात आला होता। केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले होते। त्यांनी सांगितले की त्यांचा मुलगा केतन बांधकाम व्यवसायात कार्यरत होता। नातेवाईक नरेंद्र मित्तल यांच्या माध्यमातून सिया गोयलचे स्थळ आले होते। दोन्ही कुटुंबांच्या संमतीने फेब्रुवारी 2026 मध्ये पुण्यातील एका हॉटेलमध्ये साखरपुडा पार पडला। साखरपुड्यानंतर केतन आणि सिया अनेकदा एकत्र फिरायला जात असत। याच काळात केतनने आपल्या वडिलांना अनेकदा विचारले होते की त्यांनी सियाबाबत संपूर्ण चौकशी केली आहे का। त्याला सियाच्या वागण्यात काहीतरी संशयास्पद वाटत होते, मात्र ती नातेवाईकांची मुलगी असल्याने कुटुंबाने त्याच्या शंकांकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही। 30 मे 2026 रोजी सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर जाण्याचा आग्रह धरला होता। कुटुंबाच्या परवानगीनंतर दोघे तेथे जाऊन परत आले। त्यानंतर 4 जून रोजी पुन्हा लोहगडला जाण्याची मागणी सियाने केली, मात्र कुटुंबाने नुकतेच जाऊन आल्याचे कारण देत नकार दिला। दरम्यान केतन आणि सियाच्या प्री वेडिंग शूटसाठी इंडोनेशियातील बाली येथे बुकिंग करण्यात आले होते। 6 जून रोजी प्रवासाची तयारी झाली होती, मात्र केतनचा पासपोर्ट सापडला नसल्यामुळे हा प्रवास रद्द करावा लागला। घरी परतल्यानंतर केतनने आपल्या वडिलांना सांगितले की मागील 1 महिन्यापासून सिया किरकोळ कारणांवरून सतत भांडत आहे, तसेच तिचा फोन अनेकदा व्यस्त असायचा आणि संभाषणादरम्यान ती चेतन चौधरी नावाच्या युवकाचा वारंवार उल्लेख करत असे। त्यामुळे सियाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असावेत असा संशय केतनला येऊ लागला होता। 14 जून रोजी सियाने पुन्हा एकदा लोहगड किल्ल्यावर जाण्याचा हट्ट धरला। कुटुंबाच्या आग्रहानंतर अखेर त्यांना परवानगी देण्यात आली आणि दोघे तेथे जाऊन आले। या भेटीनंतर केतनने पुन्हा आपल्या कुटुंबियासमोर सियाबद्दलचा संशय व्यक्त केला होता। 17 जूनच्या रात्री सियाने व्हॉट्सअपवर कॉलद्वारे केतनला 18 जून रोजी लोहगडला जाण्याची विनंती केली। सुरुवातीला केतनच्या आईने नकार दिला, मात्र 19 जून हा तिचा वाढदिवस असल्याचे कारण देत सियाने स्वतः फोन करून कुटुंबाची समजूत काढली। अखेर केतनला जाण्याची परवानगी देण्यात आली। 18 जून रोजी सकाळी सियाचा फोन आला आणि ती पुणे मुंबई महामार्गाजवळ उभी असल्याचे सांगितले। त्यानंतर घडलेल्या घटनांमध्ये केतनचा मृत्यू झाला। सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी तपासादरम्यान अनेक धागेदोरे समोर आले। अखेर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर या प्रकरणातील संपूर्ण कट उघड झाला। या प्रकरणाने पुणे आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून प्रेम संबंध, विश्वासघात आणि सुनियोजित कट कारस्थान यांचा धक्कादायक संगम म्हणून या हत्याकांडाकडे पाहिले जात आहे। पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणाची संबंधित आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे।